भारत हा खोलवर रुजलेला इतिहास आणि विविध संस्कृतीचा देश आहे, जिथे भूतकाळाचे विविध वास्तुशिल्प चमत्काराच्या रूपात अविस्मरणीय आहे. या रत्नांमध्येच शांतपणे जुन्या काळातील किस्से सांगणारे किल्ले आहेत. असाच एक किल्ला जो त्याच्या अफाट ऐतिहासिक महत्त्वामुळे जगप्रसिद्ध आहे, तो म्हणजेच स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. चला तर मग आज गडांचा राजा आणि राजांचा गड पाहण्यासाठी आपण जाऊया. रात्री 12 वाजता दादरवरून पुण्यासाठी रेल्वे प्रवास सुरू झाला. पहाटे पुण्याला लवकरच पोचलो. पुण्याचे काही लोक म्हटले की पुण्यात आलात की दगडूशेठ गणपतीचं पहिलं दर्शन केलेच पाहिजे. मग आम्ही सर्व ट्रेकर्स मंडळीने दगडूशेठ गणपतीचं मनोभावे दर्शन घेतलं आणि आमच्या ट्रेकला सुरुवात केली. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आगरे. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण राजगडचा ट्रेक करण्यासाठी आलो आहोत. राजगडचा ट्रेक करण्यासाठी आपण मुंबईवरून पुण्याला आलो. पुण्यावरून स्वारगेटवरून कात्रज आणि कात्रजवरून डमडम करून आपण राजगडला आलो. एकंदरीत पाहायला गेलो ना आपण, तर आपली जर्नी झाली साधारणपणे 9 तासाची जर्नी करून आपण राजगडला आलो आहे. आता बघा, आपल्या समोरच भव्य असा राजगड आहे. आपण राजगडच्या पायथ्याला आहोत. आपण पालेगाव मार्गे राजगडावरती जाणार आहोत. मित्र पावसाची नुकतीच रिमझिम चालू झालेली आहे. हे बघा, दगडांवरती कशा प्रकारे चिखल दिसते. या चिखलामध्ये पाय स्लिप वगैरे होऊ शकतं. आपल्या पुढे संकेत आहे. हे आले आपले ट्रेकर्स नरेंद्र सोगम आणि केतन. साधारणपणे 20 मिनटं चालत आलो वरती. संपूर्णपणे चढण आहे आणि ऊन असल्यामुळे ह्युमिडिटीसुद्धा वाढलेली आहे. पाऊस रेग्युलर नाही आहे, त्यामुळे खूप दमायला होते. मित्र किल्ल्याच्या पायथ्यापासून आपण वरती चालत आलो. 30 ते 45 मिनटं आपण वरती चालत आलो. त्यानंतर आपल्याला पुढे सुस्थितीमध्ये पायऱ्या दिसतात. त्या पायऱ्यांवरती चढून आता आपण चाललो आहे किल्ल्याच्या दरवाजाजवळ. तिथून पाहूयात आपल्याला किल्ल्यामध्ये कोणते कोणते स्ट्रक्चर पाहण्यासाठी मिळतात आणि ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी मिळते. चला. पहा, आपल्याला पाहायला मिळतोय समोरच भव्य असा राजगडाचा पाळी दरवाजा. आता आपण किल्ल्याच्या पाळी दरवाजातून आत आलो आहोत. पाळी दरवाजाचं नाव हे पायथ्यालगत असणाऱ्या पाळी गावावरून ठेवलेलं आहे. आदिलशाही आणि निजामशाहीच्या कालावधीत या किल्ल्याचा टेहाळणी म्हणून वापर केला जात होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकल्यानंतर स्वराज्याचा विस्तार होऊ लागला. या कालावधीत राजधानीची गरज भासू लागली. त्यावेळेस राजधानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड निर्माण केला आणि टप्प्याटप्प्यामध्ये 10 ते 12 वर्षामध्ये या राजगड किल्ल्याचा विस्तार केला गेला. या किल्ल्याला 3 माच्या बांधून काढल्या आणि बाले किल्ल्याला मजबूती देण्यासाठी जो डोंगर होता तो चिनी हातोड्यांनी तोडून काढला. त्यातून निघालेल्या दगडातून संजीवनी माचेची दुहेरी तटबंदी असेल, पाली दरवाजा किंवा गुंजवणे दरवाजा असेल, या दरवाजांच्या बांधकामासाठी जो दगड वापरला गेलाय तो या बाले किल्ल्याच्या डोंगराचा असावा. मित्र आपण किल्ल्यावरती सर्वप्रथम आलो तर आपल्याला पाण्याचा टाका पाहण्यासाठी मिळाला. त्यानंतर या बाजूला बघा, या बाजूला आहे बाले किल्ला आणि या बाजूला आहे अंबरखाना. स्ट्रक्चर आहे सध्याच्या स्थितीमध्ये ढासळलेलं संपूर्णपणे. या पुढच्या बाजूला देखील स्ट्रक्चर आहे, तर आपण ते पाहण्यासाठी पुढे जातोय. आपल्याला समोरच राजवाड्याचे अवशेष दिसत आहेत. तिथे फलक देखील लावलेला आहे.
सध्याच्या स्थितीमध्ये संपूर्ण अवशेष ढासळलेल्या परिस्थितीमध्ये आहेत. राजवाडे पाहून आपण खालच्या दिशेला आलो ना तर आपल्याला या बाजूला रामेश्वर मंदिर पाहण्यासाठी मिळते. हे आहे रामेश्वर मंदिर. मंदिराच्या आसपासचा परिसर खूपच शांत आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते आणि खूप सुंदर असे शिवलिंग पाहण्यासाठी मिळते. काही ट्रेकर्स मंडळी देखील या शांततेच्या वातावरणामध्ये चिंतन करीत आहे. रामेश्वर मंदिराच्या समोरच ही दीपमाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड किल्ला जिंकल्यावर या किल्ल्यावरती बरंचसं नवीन बांधकाम बांधून घेतलं. त्याच वेळेला पद्मावती देवीचं मंदिर देखील बांधलं आणि मग पद्मावती देवीच्या नावावरून या माचीला पद्मावती माची असं म्हणू लागले. आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. मंदिराच्या आतमध्ये जाताच मंदिराचा गाभारा पाहण्यासाठी मिळतो आणि पद्मावती देवीची सुंदर अशी मूर्ती पाहण्यासाठी मिळते. मित्रांनो, आता आपण पद्मावती माचीवरती आहोत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पत्नी आणि स्वराज्याचे दुसरे धाकले धनी म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई महाराणी सईबाई यांची या ठिकाणी समाधी आहे. समाधीचं दर्शन घेऊन पुढे जाता क्षणी आपल्याला भव्य असा पद्मावती तलाव दिसतो. पद्मावती तलावाच्या बाजूला उभं राहून समोरच्या डोंगरातून येणारे ढग पाहून असं वाटतं की कधी कधी अशांत मनाला शांत करण्यासाठी माणसाची गरज नसते, निसर्ग पुरेसा असतो. पद्मावती तलावाच्या बाजूला एक चोरवाट आहे. ही चोरवाट म्हणजे राजगडावरती येण्याचा दुसरा मार्ग. ही वाट थेट गुंजवणे गावातून गडावरती येते. काही ट्रेकर्स मंडळींचं राजगडावरती येणं झालं तर ते गुंजवणे मार्गे देखील तासाभरामध्ये राजगडावरती येऊ शकतात. मित्रांनो, आपण पद्मावती माचीवरती येऊन महाराणी सईबाई यांची समाधी पाहिली आणि पद्मावती देवीचं देखील दर्शन घेतलं. त्यानंतर रामेश्वर महादेव यांचं देखील दर्शन घेतलं. आता आपण पुढे जाऊयात बाले किल्ला पाहण्यासाठी. बाले किल्ल्याच्या दिशेने जातेवेळी आपल्याला ही राजगडावरील सदर पाहण्यासाठी मिळते. ही सदर अजून देखील सुस्थितीमध्ये आहे. सदर पाहून बाले किल्ल्याच्या दिशेने जातेवेळी या निमुळत्या वाटेमध्ये हे रेलिंग्स लावलेले आहेत, जेणेकरून बाले किल्ल्यावरती जातेवेळी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी या रेलिंग्स लावलेल्या आहेत. खूप सुंदर असं काम केलेलं आहे. रविवार असल्याने ट्रेकर्स मंडळींची गडावरती खूपच गर्दी होती आणि बाले किल्ल्याच्या दिशेने जातेवेळी खूपच कठीण पॅचेस आहेत. तुम्ही जर राजगडावरती जात असाल आणि बाले किल्ल्यावरती विशेष गेलात तर तुम्ही काळजी देखील नक्कीच घ्या. थोडासा कठीण पॅच वरती चढून आलो की आपल्याला बाले किल्ल्याचा महादरवाजा दृष्टिक्षेपात येतो. महादरवाज्यातून बाले किल्ल्यावरती आल्यावर आपल्याला काही बुर्जाचे अवशेष पाहण्यासाठी मिळाले. बाले किल्ल्याच्या माथ्यावरती गेल्यावरती आपल्याला आसपासच्या परिसरातील किल्ल्यांचे दर्शन होते आणि आसपासचा परिसर सुद्धा पाहता येतो. बाले किल्ल्यावरती आपल्याला आणखीन राजवाड्याचे अवशेष पडक्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात. संपूर्ण बाले किल्ला फिरल्यावरती आपण ब्राह्मेश्वर मंदिराच्या इथे आलो. ब्राह्मेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करून आतमध्ये जाऊन दर्शन घेतले. दर्शन घेतेवेळी आपल्याला मंदिरामध्ये शिवलिंग आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते.
मित्र हो, आता आपण बालेकिल्ल्यावरती गेलेलो. बालेकिल्ल्यावरती आपल्याला काही स्ट्रक्चर पाहण्यासाठी मिळाले, सदर देखील पाहण्यासाठी मिळाल्या आणि पाण्याचे टाके देखील पाहण्यासाठी मिळाली. हे सर्व पाहून आपण बालेकिल्ल्यावरून खाली आलो. आता आपण जात आहोत सुवेला माची पाहण्यासाठी. वाटेतच हनुमानाचे मंदिर दिसते. मंदिरामध्ये हनुमानाचे दर्शन घेऊन आपण सदर पाहण्यासाठी आलो. सदर पाहिल्यानंतर समोरच्याच बाजूला आपल्याला चिलखती बुरुज पाहण्यासाठी मिळतो. चिलखती बुरुजाचं बांधकाम खूपच भक्कम असं आहे आणि चिलखती बुरुज चढून वरती गेलो तर आपल्याला समोरच भगवा ध्वज पाहण्यासाठी मिळतो. मित्र हो, या बुरुजावरून आपल्याला सुवेला माचीचं विलोभनीय, अविस्मरणीय, भन्नाट असं दृश्य पाहण्यासाठी मिळतं. अक्षरशः शब्द अपुरे पडतील. मित्र हो, जस्ट आताच खालती आलो आहे. थोडा पाणी वगैरे पी आलो, थोडा आराम केला, त्यानंतर व्हिडिओचा एंड करण्यासाठी आलो. तुम्ही जर मित्रांनो राजगडावरती आलात ना, खूप भव्य असा किल्ला आहे मित्रांनो. फिरण्यासाठी खूप टाईम द्यावा लागणार तुम्हाला. प्लस तुमच्याकडे पाणी देखील खूप सारं असलं पाहिजे, कारण का गरमीमुळे तुम्हाला पाणी खूप लागेल या ठिकाणी. बस एवढंच म्हणणं माझं होतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला ना, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. चला तर, बाय बाय.